शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। 20 तारखेपर्यंत राज्यात अनेक भागांमध्ये दररोज जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस होणार आहे। तर आज आपण जाणून घेऊयात पुढील 20 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे, मोठा पाऊस होणार आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, 20 मे पर्यंत राज्यात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला कोकण पट्टा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील देखील काही भागांमध्ये बघायला मिळेल। जाणून घेऊयात सविस्तर बातमी। हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे याविषयी आपण या ठिकाणी पाहू शकता। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगरच्या परिसरामध्ये आपल्याला 20 तारखेपर्यंत दररोज बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला बघायला मिळेल। कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दररोज भाग बदलत अनेक भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्राचा अंदाज आपण पाहिलेलाच आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशाच्या भागामध्ये देखील आपल्याला काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मोठा जोरदार पाऊस दर एक दिवसाआड झालेला पाहायला मिळेल। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि खानदेशातील इतरही भागांमध्ये 20 मे पर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहणार आहे। बहुतांश भागांमध्ये हा मोठा पाऊस होणार आहे। मित्रांनो, मराठवाड्यात पहिले असता छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वच परिसरामध्ये या भागांमध्ये आपल्याला आज, उद्या, परवा आणि एकंदरीतच 20 मे पर्यंत हे अवकाळी पावसाचे वातावरण पाहायला मिळेल। आणि आज रात्री देखील मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल, वातावरण बदललेले बघायला मिळेल। तसेच विशेष म्हणजे पुढील 48 तास हे महाराष्ट्रातील काही भागांसाठी मोठ्या पावसाचे असणार आहेत। या दरम्यान पावसाचा जोर काहीसा जास्त राहू शकतो। काही भागात वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळू शकतो। विदर्भाचा अंदाज पाहायचा झाला तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाण्याच्या परिसरामध्ये आपल्याला आज आणि उद्या काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र 18, 19 आणि 20 मे दरम्यान विदर्भात देखील पावसाचा जोर काही भागांमध्ये वाढलेला पाहायला मिळेल। मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला विदर्भात देखील झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झाले तर 30 मे पर्यंत राज्यात हे मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण कायम राहणार आहे। दररोज आपल्याला महाराष्ट्राच्या कोणत्या ना कोणत्या भागामध्ये पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र घाबरण्याचे काही कारण नाही। या पावसामध्ये नुकसानीची काही शक्यता असणार नाही। हा मान्सूनपूर्व पाऊस आहे आणि यावर्षी महाराष्ट्रात मान्सून दाखल देखील लवकर होणार आहे, वेळेवर पेरणी देखील होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। तसेच आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।